नमस्कार मंडळी, मी वैभव देशपांडे आणि तुम्हा सर्वांचे देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. आज आपण तलाठी या पदाचे वेतन किती असते हे जाणून घेणार आहोत. परंतु त्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिसत असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा 7822815937 हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा. आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम परचेस केला तर तुम्ही फायद्यात असू शकता आणि तुमचे पैसेही वाचतील आणि तुम्हाला परफेक्ट मार्गदर्शन मिळेल. आणि त्यात काय सुविधा मिळणार हे आता आपण बघूयात. तर मित्रांनो, 1400 पेजेसच्या ई नोट तुम्हाला भेटतील. त्यात 8 सब्जेक्ट असतील. वरती जे मी सांगितले आहे तुम्हाला 8 सब्जेक्ट ते असतील. त्यानंतर 2024च्या सर्व प्रश्नपत्रिका, तलाठी भरती प्रश्न संच भेटतील. तुम्हाला 2000 पेजेसची PDF भेटेल विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपवर. त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिले जातील. असं तुम्हाला 100 दिवसाचा स्टडी प्लॅन असेल. दररोज एक स्टडी टार्गेट दिलं आहे, ते तुम्ही कंप्लीट करायचं दिवसभरात आणि पुढच्या दिवशी पुन्हा एक स्टडी टार्गेट दिले जाईल. आणि पुस्तक निवडीपासून सर्व मार्गदर्शन तुम्हाला तेथे मिळेल. आणि अभ्यास करण्यासाठी विविध चॅनल सजेस्ट केले जातील. तुम्हाला क्लास लावण्याची कोणतीही गरज नाही. तुमचा क्लासचा खर्च इथे वाचू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे. अतिशय माफक दरात आपण ठेवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अजूनही काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही अधिक माहितीसाठी 7822. मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थी मित्रांची रिक्वेस्ट होती की सर तलाठी या पदाचे सॅलरी स्ट्रक्चर सांगा. म्हणूनच मी हा व्हिडिओ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग बघूयात. मित्रांनो, सर्वप्रथम आपण काही बेसिक माहिती घेऊयात. तलाठी या पदाचा सॅलरी मॅट्रिक्स आहे S8. मित्रांनो, महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ज्याही नोकऱ्या आहेत त्या S1 to S33 या सॅलरी मॅट्रिक्समध्ये येतात. त्यानंतर पुढे तलाठी या पदाचा स्पेस केला आहे 25,500 ते 81,100. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ आहे की जेव्हा तुम्ही जॉईन होताल तेव्हा तुमचा बेसिक पे हा 25,500 असेल आणि जेव्हा तुम्ही रिटायरमेंटला याल तेव्हा तुमचा बेसिक पे हा 81,100 होईल. परंतु त्याची एक अट आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमचा नोकरीचा कालावधी हा 40 वर्ष पूर्ण व्हायला हवा, तेव्हाच तुम्ही 81,100च्या बेसिक पेपर्यंत पोहोचताल. आता आपण तलाट्याचे सॅलरी स्ट्रक्चर बघूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, तलाट्याचा बेसिक पे असतो 25,500. त्यानंतर सध्याला 2026मध्ये डिअरनेस अलाउन्स म्हणजेच महागाई भत्ता हा 60% आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 25,500च्या 60% म्हणजेच 15,300 रुपये तुम्हाला डिअरनेस अलाउन्स मिळतो. त्यानंतर पुढे HRA म्हणजेच हाऊस रेंट अलाउन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण छत्रपती संभाजीनगरसाठी बघतो आहोत, त्यामुळे आपण तो 20% घेणार आहोत. परंतु काही मेट्रो सिटी म्हणजे जसे की मुंबई, पुणे, नागपूर यासाठी तो 30% आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 25,500चे 20% म्हणजेच 5100 रुपये होतात. त्यानंतर पुढे ट्रान्सपोर्ट अलाउन्स, याला ट्रॅव्हल अलाउन्स म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, हा असतो 2700 रुपये. हा फिक्स आहे 2700 रुपये. त्यानंतर DCPS, यालाच डिफाईन कॉन्ट्रीब्युशन ऑफ पेन्शन स्कीम म्हणतात. हा असतो बेसिक पेच्या 14%. विद्यार्थी मित्रांनो, 25,500च्या 14% म्हणजे 3,570 रुपये. अशा प्रकारे तुमची ग्रॉस सॅलरी विद्यार्थी मित्रांनो 52,170 रुपये होईल. त्यानंतर यात काही डिडक्शन असतात, जसं की प्रोफेशनल टॅक्स, त्यानंतर काही सोसायट्या, इन्शुरन्स, प्रोव्हिडंट फंड, अशा प्रकारचे विविध डिडक्शन असतात. ते सर्व डिडक्शन 10,000च्या जवळपास असतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला नेट सॅलरी ही तुमच्या हातात 42,170 रुपये पडते. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, तलाठ्याची नेट सॅलरी ही 2026मध्ये 42,000 रुपये इतकी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे सॅलरी स्ट्रक्चर होते. यापुढे तलाठी भरतीचे प्रिपरेशन आपल्यास करायचे असेल तर आपले चॅनल हे एक उत्तम सोर्स आहे तलाठी भरतीसाठी. त्यामुळे चॅनलवर जा,
एकदा आपल्या प्लेलिस्ट चेक करा व रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी माझ्यासोबत जोडलेले राहा. पुन्हा एकदा विनंती आहे माझी, जर माझा कंटेंट आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत जा विद्यार्थी मित्रांनो. आणि अजून एक विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर विविध भरतीच्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील फ्रीमध्ये तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवर त्या उपलब्ध आहेत. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे, ती क्लिक करून तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि विविध प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घेऊ शकता.